तर आज होता लक्ष्मी पूजन. सो हे एम भूमी, दिस इज डे 8 ऑफ आवर सेल्फ इम्प्रुव्हमेंट चॅलेंज फॉर बर्थडे. आणि आज लक्ष्मी पूजन होतं म्हणून मी सकाळी 5 वाजताच उठले होते आणि हा ड्रेस घेतला होता मी आता सकाळी घालायला. त्या दिवशी उल्हासनगर वरून आले आणि फिटिंग टाकायलाच विसरून गेले आणि आता घालून बघते तर एवढा लूज होतोय. मग हा ड्रेस घातला आणि हा ड्रेस ना मी मागच्या वर्षी लक्ष्मीपूजनच्या रात्री घातला होता आणि हा पण लूज होत होता पण एवढं काय खराब वाटत नव्हतं म्हणून मी बोलली जाऊ दे घालते हाच म्हणून. त्याच्यानंतर घेतली मी तयारी करायला आणि इथं मी मिररला फोन स्टिक केला होता, तो जरा इम्बॅलन्स झाला आणि बरं झालं माझं लक्ष होतं, नाहीतर परत फोन नसता भेटला मला. त्याच्यानंतर ब्रेसलेट घातले, इयरिंग्स घातले आणि रिंग्स घातले माझ्या फेवरेट आणि टिकली लावून झाली रेडी. आणि हे सगळं करायला मला 6 वाजले होते, म्हणजे 1 तास लागला होता मला रेडी वगैरे व्हायला. त्यानंतर मी असे एकदम कम्फर्टेबली बसून थोडीशीच रांगोळी काढली. मम्मी बोलली रांगोळी काढ सकाळ सकाळी म्हणून थोडीशीच रांगोळी काढली आणि इथं साईडला अशी बॉर्डर वगैरे काढून एकदम मस्त दिसत होतं. त्याच्यानंतर ब्रेकफास्टला फ्रुटच खाल्लं होतं. त्यानंतर बसले होते नेल्स लावायला आणि नेल्स लावल्यानंतर बघा किती हात म्हणजे मस्त दिसत होते आणि त्याच्यासोबत पायाला पण नेल पेंट लावली होती मी. त्याच्यानंतर मग डायरेक्ट 5 वाजता बसली होती रांगोळी काढायला आणि इथं मी रफ फिगर माझा काढला होता आणि हे अर्धच झालं होतं, अजून मला याच्यावरती खूप करायचं होतं. पण मग पाऊस पडला आणि जी माझी मेहनत होती ती पाण्यासारखी अशी वाहून गेली. हात बीत माकून काय फायदा नाही झाला. पाऊस पडतोय पाऊस. अख्खी माझी रांगोळी मम्मी 1 तास लावला होता मी तेवढंच काढायला, ती अख्खी रांगोळी मध्ये वाहून गेली असेल. ओके. त्याच्यानंतर इथं मी तयारी करायला घेतली आणि माग मम्मीची थोडीफार ते सामान वगैरे ठेवत होती आणि माझा व्लॉग एवढा लेट येतोय कारण की मी नुसतीच फिरते, इथं जाते कधी तिथं जाते फराळ द्यायला वगैरे, म्हणजे बनवते पण मीच आहे आणि वाटते पण मीच आहे म्हणून जरा माझे व्लॉग जरा डिले होत आहेत. त्याच्यानंतर मी इथं तयारी करसपर्यंत मम्मीने थोडीफार पूजा मांडून ठेवली होती. मग नंतर माझा आवरल्यानंतर मी गेली, ओटी वगैरे भरली देवीची आणि मागून सगळे मम्मी मला इन्स्ट्रक्शन देत होती असं कर तसं कर म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आरती केली आणि जे फराळ केलं होतं ना त्याचा नैवेद्य दाखवला. आणि आता व्लॉग एकदम रेग्युलर येते. तर आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.